काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये झालेला स्फोट दुर्दैवी आहे। रोजीरोटीसाठी काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगार यात बळी पडले आहे। दुपारी 4 पर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे। अपघात झालेल्या युनिटमध्ये महिला कामगार अधिक असल्याने यात त्यांची संख्या अधिक आहे। गेला जीव परत येणार नाही, मात्र ज्यांचे जीव गेले आहेत, जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे। संबंधित कंपनीने नियमाप्रमाणे आवश्यक असणाऱ्या सर्व रीतसर परवानग्या घेतल्या का, योग्य ती सुरक्षा यंत्रणा होती का, याचा कसून तपास केला जात असून कोणालाही यात मोकळे सोडला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या स्फोटाची माहिती समजताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी जिल्हा प्रशासनाला तातडीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे व जखमींवर तातडीने औषधोपचार सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले होते। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, NDRF यांची टीम, वैद्यकीय पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते। जखमींना तातडीने ऑरेंज सिटी हॉस्पिटल व इतरत्र उपचारासाठी हलविले आहे। दुपारी त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन सर्व घटनेची त्यांच्याकडून माहिती घेतली। वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या सोबत होते। याचबरोबर खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणजित सिंग ठाकूर, माजी आमदार राजीव पारवे, मनोहरलाल कुंभारे, डॉक्टर राजीव पोतदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुनीताताई गावंडे, समीर उमप, संदीप सरोदे आदी यावेळी उपस्थित होते। या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे। यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जातील। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात। याचे नियमित तपासण्या संबंधित विभागांनी करायलाच हव्यात। यात ज्यांनी नियमांचे पालन केले नाही अशा विरुद्ध कारवाईचे निर्देश यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटाळकर यांना दिले आहे। झालेली घटना व यात निष्पाप कामगारांचे पडलेले बळी लक्षात घेता भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टीने उच्च पातळीवर दिनांक 2 मार्च रोजी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक बोलविण्यात आली आहे। तपासणीत अनेक तथ्य उद्यापर्यंत समोर येतील असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे।